इथेनॉलच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी आता सावध होण्याची गरज आहे. कारण त्यांच्या विरोधात पोलिसांत आता FIR दाखल करण्यात येत आहेत. ही कहाणी सुरू होते पेट्रोल पंपावरच्या नोझल पासून. त्यानंतर ती यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या गल्ल्यांमधून फिरत फिरत आता नागपूर सायबर पोलीस ठाण्याच्या टेबलापर्यंत पोहोचली. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर सोशल मीडिया सेलनं या प्रकरणात पुढाकार घेतलाय. या सेलचे प्रमुख शिशिर त्रिपाठी यांनी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आरोप आहे की इथेनॉलच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे. त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर मुद्दाम शेअर केल्या जातात. या तक्रारीच्या आधारे नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 356 म्हणजेच मानहानी, कलम 352 म्हणजेच शांतता भंग करण्याच्या उद्देशानं जाणून बुजून अपमान करणं, कलम 296 म्हणजे अश्लील कृत्य, तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर प्रसारित केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आता या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊया. शिशिर त्रिपाठी यांचा आरोप आहे की अनेक यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंट्सवरनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान होतंय असे भ्रामक दावे करण्यात आले. याशिवाय नितीन गडकरी यांच्या विरोधात अपशब्द आणि मानहानिकारक भाषा वापरण्यात आली. या प्रकरणात बिहारचे युट्यूबर मनीष कश्यप, इंस्टाग्राम पेज देसी बॉयज NCRचे ॲडमिन, त्याचबरोबर कंटेंट क्रिएटर हर्षद राठी आणि अंकलेश एनवाटी यांची नावं नमूद करण्यात आली आहेत. मनीष कश्यप यांच्या विरोधात असा आरोप आहे की त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये अशा वाहन मालकाची मुलाखत दाखवली ज्यानं इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे त्याच्या वाहनात बिघाड झाल्याचा दावा केला. या तक्रारीत काही व्हिडिओंच्या शीर्षकांचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामध्ये डिफेंडर झाली खराब, आता 167 रुपयांचं XP100 पेट्रोल तुमची गाडी वाचवणार का, आणि इथेनॉलच्या खेळात पेट्रोल इतकं महाग कसं झालं, अशा शीर्षकांचा समावेश आहे. इंस्टाग्राम पेज देसी बॉयज NCRच्या ॲडमिनलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलाय. आरोप आहे की या पेजवरील एका व्हिडिओमध्ये इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देण्यात नितीन गडकरी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या व्हिडिओमध्ये कंटेंट क्रिएटर्स असं म्हणताना दिसतोय की इंधन बाजारात आणणं हे या मंत्र्याचं काम नाही, त्यांनी रस्ते बांधकामावर लक्ष केंद्रित करावं. तक्रारीनुसार याच अकाउंटवरून गडकरी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद मजकूरही पोस्ट करण्यात आला. मात्र देसी बॉयज NCRच्या ॲडमिननेही आपली बाजू मांडली. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलंय की इथेनॉलमुळे माझी गाडी खराब झाली होती, त्यावर मी एक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावरील इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित फुटेजही होते. मला अद्याप कोणती नोटीस किंवा कायदेशीर पत्र मिळालेलं नाहीये. याशिवाय कंटेंट क्रिएटर हर्षित राठी याच्या इंस्टाग्राम अकाउंटचाही या तक्रारीत उल्लेख आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लक्ष केलंय. या सर्व नेत्यांची छायाचित्र एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आणि त्यासोबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील कॅप्शनही लिहिण्यात आलंय. अंकलेश इनवाटी यांच्या व्हिडिओवरही आक्षेप घेण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनाच्या मायलेजवर म्हणजेच ॲव्हरेजवर काय परिणाम होतो याबाबत चर्चा करण्यात आली होती. तक्रारीत आरोप आहे की या व्हिडिओमध्ये त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात अभद्र भाषा वापरली आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास आता पुढे सुरू आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की इथेनॉल वाहनांच्या टाकीत आहे, दावे सोशल मीडियाच्या टाइमलाईनवर आहेत आणि प्रकरण पोलिसांच्या केस डायरीमध्ये पोहोचलंय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे खरोखरच वाहनांचं नुकसान होतं की नाही हा तांत्रिक प्रश्न आहे. त्याचे उत्तर प्रयोगशाळेतील चाचण्या आणि वैज्ञानिक आकडेवारी देऊ शकते. तसंच संबंधित व्हिडिओ खरोखरच मानहानिकारक होते की नाही याचाही अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. सध्या या प्रकरणात इतकंच. या बातमीबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.